हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरलंय। हिंगोलीच्या सेनगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीच्या पात्रातील पाणी आल्यानं शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं, तर कापूस, सोयाबीन, हळद आणि या बागायती पिकांचं अतोनात नुकसान झालं। या परिसरातील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरेंनी। हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा फटका बसलेला आहे आणि या पुराचं रौद्ररूप पाहायचं असेल तर हिंगोलीच्या कयाधू नदीच्या परिसरामध्ये आहे। हिंगोलीच्या पारडी पोहकर परिसरातले हे सगळं चित्र आहे। खरं तर पुढे जे तुम्हाला पाणी दिसतंय ती कोणतीही नदी नाही, तर नदीनं पात्र सोडलं आणि थेट शेतामधनं अशा पद्धतीनं पुराचं पाणी वाहत आहे। आणि त्याचा पुरावा जर पाहायचा असेल तर या शेतकऱ्यांनी या आपल्या शेतामध्ये पाणी आणण्यासाठी ही पाईपलाईन केलेली होती आणि लाखो रुपये खर्च करून जी पाईपलाईन या शेतकऱ्यांनी खोदली ती देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे। आणि त्यामुळं या पुराची तीव्रता ही लक्षात येते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, शेतामधली पूर्ण पाईपलाईन वाहून गेली, पिकं वाहून गेले, परिस्थिती काय इकडे पास भरपूर अतोनात नुकसान झालेलं आहे। कापूस, सोयाबीन, तूर आणि उडीद हे सगळं पीक वाहून गेलेलं आहे। नदीच्या अलीकड हे ओढा आहे, या ओढ्याने तुंग भरलेला आहे पाण्याने। बरं, पिकं कोणकोणते आहेत खाली? सोयाबीन, तूर, कापूस, उडीद असे भरपूर पीक आहेत। किती पाणी? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।